हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक दुसरा. भक्ती म्हणजे भौतिकाचे कर्मकांडांचे निरोध रूप. सूत्र क्रमांक 12. भवतु निश्चयदार्ढ्यात ऊर्ध्वं शास्त्र रक्षणम. त्याला जोडूनच सूत्र क्रमांक 13. अन्यथा पतित्या षटकया. जोपर्यंत निरोधावस्था प्राप्त होत नाही, जोपर्यंत भक्तिरस उत्पन्न होत नाही, तोपर्यंत नित्य शास्त्रविधी चालू ठेवावे. तसे न केल्यास अधःपतन होण्याचा संभव असतो. कुतूहल हा माणसाचा स्थायी स्वभाव आहे. त्याला जे माहीत नाही ते माहीत करून घेण्याची त्याला एक नैसर्गिक ओढ असते. ज्या विषयाचे त्याला आकर्षण असते, ज्या विषयाची त्याला आवड असते, त्याविषयी तो जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतो. तसेच एखाद्या विषयाची माहिती नसली तरीही त्याचे कुतूहल जागे होते. यामधूनच अनेक शोध लागत असतात. जनसामान्य म्हणून जीवन जगत असताना आपल्या आयुष्यात एक क्षण असा येतो की आपल्याला ही सृष्टी, हे विश्व ज्याने निर्माण केले त्याच्याविषयी जिज्ञासा निर्माण होते. अशा जिज्ञासूला मुमुक्षू असे म्हणतात. मुमुक्षू जेव्हा अभ्यास करू लागतो, साधना करू लागतो, तेव्हा त्याला साधक असे म्हणतात. ही सूत्रे अशा मुमुक्षू आणि साधकांसाठी फार मोलाची आहेत. अध्यात्मात भक्तीला फार महत्त्व आहे. भक्त होण्यासाठी देहादी इंद्रियांबद्दल एक परमात्मा सोडल्यास एकूणच सर्व विषयांबद्दल निरोधावस्था प्राप्त व्हावी लागते. म्हणजे भक्ती सुरू होते. परंतु आपण मागील सूत्रांमधून पाहिले की ही निरोधावस्था आपोआप प्राप्त व्हावी लागते. निरोधावस्था सक्तीने, मुद्दाम, त्याग वगैरे करून प्राप्त होत नाही. ती साधना करत असताना सहजरित्या प्राप्त व्हावी लागते. मुमुक्षू साधक नवीन असतो. त्याला अध्यात्माबद्दल विलक्षण कुतूहल असते. तो थोडा तसा उतावीळही झालेला असतो. त्यामुळे तो सक्तीने स्वतःवर बंधनं घालून घेतो. निरोधावस्था प्रयत्नपूर्वक निग्रह करून अंगी बांधण्याचा उतावळपणा करतो. असे त्याने करू नये हे त्याच्यावर ठसविण्यासाठीच ही सूत्रे आहेत. मासे पकडून विकणाऱ्याने मासे समुद्रात असताना मासे पकडून आणू आणि विकू आणि मग कर्ज फेडू या विचाराने मासे पकडायच्या आधीच कर्ज काढले तर ते व्यावहारिकदृष्ट्या धोकादायक असते. मासे पकडणे हे त्याच्या एकट्याच्या हाती नसते, ते अनेक गोष्टींवर अवलंबून असते. त्यामुळे मासे पकडण्यामध्ये विघ्ने आली तर विचित्र अवस्था प्राप्त होऊ शकते. हातचे सोडून कधीही पळत्याच्या मागे लागू नये. इष्ट गोष्ट हाती लागली नाही तर आपल्यापाशी जे असते तेही आपण गमावून बसतो. दोन्ही बाजूकडून डमरू वाजते, तेल नाही आणि तूपही नाही, हाती धुपाटणे तेवढे शिल्लक राहते. या सर्वांचा विचार करून नेहमी दुसऱ्या दगडावर पाय ठेवल्यास तेथे तो घट्ट रोवून ठेवल्यावर मगच पहिल्या दगडावरचा पाय उचलावा. तसेच येथे आहे. भक्तिमार्गाची सुरुवात झाली तरीही आपले सांसारिक भौतिक व्यवहार नित्य नियमितपणे चालू ठेवावे. त्यात यत्किंचितही बदल करू नये. याचे कारण असे आहे की निरोधावस्था आपोआप प्राप्त झाल्यावर त्याचप्रमाणे आपले नित्य सांसारिक भौतिक व्यवहारी आपोआप थबकतील. त्यात आपल्याला आपोआपच गोडी राहणार नाही. आपले आपणच भौतिकातून आपोआप दूर होऊ त्यासाठी काहीही निराळे प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही. तसे प्रयत्न करून उपयोगही नसतो. योग्य वेळ आली की हे सर्व काही सहजच घडते. ते तसे नैसर्गिकपणे घडू द्यावे. फळ पिकल्यावर ते झाडावरून आपोआप खाली गळून पडते. फळ कच्चे असताना ते तोडून त्याच्या पिकण्याच्या प्रक्रियेत तुम्ही अडचण निर्माण करू नका. तुमच्या स्वतःच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या व्यवस्थेविरुद्ध वर्तन करून जर तुम्ही संन्यासी होऊ पाहाल तर ते सर्वांनाच त्रासदायक होईल.
तसे करण्यात तुम्ही तुमचा अहंकार जोपासत असता. त्याऐवजी ते सहज आपोआप होऊ दे तेच योग्य असते. सूत्र क्रमांक 14. लोकः अपि तावत एव तु भोजनादि व्यापारः. निरोधावस्था प्राप्त होईपर्यंत लौकिक आणि वैदिक कर्म करावे लागते, परंतु अन्न मात्र देह जिवंत असेपर्यंत सेवन करावे लागते. दुसऱ्या अनुवाकातील हे शेवटचे सूत्र आहे. 12व्या सूत्रात देवर्षी नारद मुनींनी लौकिक आणि वैदिक कृत्याबद्दल सांगितलं की निरोधावस्था प्राप्त होईपर्यंत शास्त्रानुसार नित्यविधी चालू ठेवावे. रोजच्या जीवनात बदल करू नये. याचा अर्थ एकदा निरोधावस्था प्राप्त झाली की मग जर हे नित्यविधी करू नये असे वाटले, ते सहजरित्या आपोआप केले गेले नाही तर त्याबद्दल चिंता करू नये. अशा परिस्थितीत असे विधी सुटले तर सोडून द्यावे, अट्टाहासाने त्याचे अनुष्ठान सुरू ठेवू नये. परंतु आयुष्य जगायला लागणाऱ्या अत्यावश्यक गोष्टींचे मात्र तसे नाही. या सूत्रात ते स्वतंत्र सूत्र सांगून मुद्दाम प्रतिपादन करत आहेत की अन्न, वस्त्र, निवाऱ्याचे तसे नाही. उपासना, साधना करण्यासाठी देहादी इंद्रियांची नितांत आवश्यकता असते. जरी परमात्मा देहादी इंद्रियांच्या अतीत जाऊन प्राप्त होत असला तरीही अंतस्थ आत्मा देहादी इंद्रियांशिवाय येथे थांबू शकत नाही. आत्मप्रचितीसाठी देहादी इंद्रियांचा भक्कम जिवंत पाया असावाच लागतो. कारण जर देहपतन झाले तर उपासना, साधना करायचे साधन नष्ट होईल. साधन नसेल तर साधना करणे शक्य होणार नाही. साधन साध्य समजले जाते हे चूक असते. परंतु साधना करायला देहादी इंद्रियच असावीच लागतात. आयुष्यच संपले तर कसली साधना, कसले साध्य आणि कसली आत्मप्रचिती. तेव्हा देहादी इंद्रिय कार्यक्षम ठेवण्यासाठी त्यांच्या गरजा म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा याची सोय करावीच लागते. यांचा त्याग करून चालणार नाही. समाजात राहून साधना करायची असते. यास्तव समाज टिकवण्यासाठी रीत भात पाळावीच लागते. सामाजिक बांधिलकी पाळावीच लागते. देहाला क्लेश देणे, हठयोग करणे, अघोरी उपासना करणे इत्यादींसाठी देवर्षी नारद मुनी येथे या सूत्राद्वारे इशारा देत आहे की हे असे निश्चितपणे करू नये. देह हे परमात्म्याचे मंदिर आहे. तो पुरु अधिक ईश बरोबर पुरुष म्हणजे आत्मा देह या नगरात वास्तव्य करतो. त्याचे हे मंदिर आपण चांगले झाडून पुसून ठेवतो. सुदृढ ठेवणे हे आपले कर्तव्यच आहे. ते स्वच्छ ठेवणे हे ओघाने आलेच. त्यामुळे आंघोळ न करता राहू नये, मळके घाण वास येणारे कपडे घालू नये, जटा वाढवू नये, दाढी वाढवू नये. व्यवस्थित स्वच्छ राहावे, आंघोळ करावी, स्वच्छ धुतवस्त्र नेसावे, केस कापावे, दाढी करावी, ताजे तवाने राहावे. आपल्याला आणि आजूबाजूच्या लोकांना प्रसन्न वाटेल असेच राहावे. आपले ओंगळ आणि गलिच्छ प्रदर्शन करू नये. याचबरोबर जी काही देहादी इंद्रियांची गरज असेल ती भागवावी. मात्र मनाची गरज मुळीच अजिबात भागवू नये. ती निग्रहाने उधळून लावावी. कारण देहादी इंद्रिय गरजेपुरते मागतात. मन चोचले पुरवायला, वासना शमवायला मागते. पोटाला भूक लागते, ती भागवावी. मनाला मात्र खाखा उठते. जिभेचा रसस्वाद मन घेते. जीभ अनुचित पदार्थ, विषारी पदार्थ शरीरात जाऊ नये म्हणून रसस्वाद घेते. त्वचा शरीराचे संरक्षण करायला स्पर्श ज्ञान घेते. मन वासनामय सौख्यासाठी त्वचेच्या माध्यमातून स्पर्श ज्ञान घेते. हा फरक लक्षात ठेवावा.
देहाच्या काळजीसाठी अन्न, वस्त्र, निवाऱ्याबद्दल उदास राहू नये. देहादी इंद्रियांचे हाल करू नयेत. मनाला, अहंकाराला वस्तूंचा हव्यास असतो. त्यामुळेच आपण दुःखाच्या खाईत लोटले जातो. आपण प्रतिष्ठेच्या नावाखाली पुण्यकर्म करतो आणि ते भोगायला, उपभोगायला स्वर्गात जातो. आपल्याला जसा नरक नको आहे तसे स्वर्गही नको आहे. या दोनही मार्गाने, पाप आणि पुण्याने आपल्याला परमात्मा मिळणार नाही. आपल्याला परमात्म्याच्या पादसेवन भक्तीसाठी त्याच्या पायी मुक्कामाला जायचे आहे. भक्ती हा परमात्मा प्राप्तीचा सहज सोपा मार्ग आहे. सहज सुंदर आयुष्य व्यतीत करून भक्ती मार्गाने परमात्मा प्राप्त करावा. हरिओम.